MPSCच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आणि सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न. ए हा एक काम 4 दिवसात करतो. बी व सी मिळून 3 दिवस काम करतात. ए व सी मिळून 2 दिवसात काम करतात. तर एकटा बी किती दिवसात काम संपवेल? या ठिकाणी ए व सी मिळून ते काम 2 दिवसात संपवतात. त्यानंतर म्हणजेच या ठिकाणी म्हणजे त्या दोघांचे एका दिवसातील काम 1/2 आहे. पण ए हा काम 4 दिवसात संपवतो, म्हणजे एचं एका दिवसातलं काम 1/4 आणि सीचं एका दिवसातलं काम 1/c. यावरून या ठिकाणी सीची किंमत काढताना 1/c तिथं ठेवायचं, 1/2 वजा 1/4. आपण वजाबाकी करताना छेद समान नाही, तिरकस गुणाकार 4 1 4 वजा 2 KB छेदांचा गुणाकार छेदस्थानी 4 2 गेले, 2 छेदस्थानी 8 म्हणजे 1/c बरोबर 2 KB चौकाट आणि व्यस्त घेतले तर c बरोबर 4. सी हा 4 दिवसात संपवतो आणि बी आणि सी मिळून दिलेला आहे 3 दिवसात संपवतात. म्हणजे त्या दोघांचं एका दिवसातलं काम 1/3 आणि बीचं आपण काढायचं एका दिवसातलं काम 1/b आणि सीचं एका दिवसातलं काम 1/4. अशाच पद्धतीने 1/b बरोबर 1/4 वजा 1/3 तिरकस गुणाकार 1/b ची किंमत काढताना 1/3 1/4 मागे येणार, तिरकस गुणाकार 4 1 4 वजा 3 1 3 छेदस्थानी 3 चौक 12 4 मधून 3 गेला 1 वरला 1/12 1/b बरोबर 12 व्यस्त घेतले बी बरोबर 12. एकटा बी ते 12 दिवसात काम करतो. एकटा बी ते काम 12 दिवसात करतो. ओके, अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे 24 माणसे प्रति दिवस 7 तास काम करून एक काम 36 दिवसात संपवतात. तर तेच काम 21 माणसे रोज 8 तास करून किती दिवसात संपवतील? इथं सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. माणसे गुणिले दिवस गुणिले तास. एका भागासाठी दुसऱ्या भागासाठी पण माणसे गुणिले दिवस गुणिले तास. आता पहिल्या 24 माणसे आहेत, म्हणजे पहिल्या भागातील माणसे 24 माणसे आहेत. 7 तास काम करून 36 दिवसात संपवतात. म्हणजे 24 गुणिले 36 गुणिले 7 बरोबर दुसऱ्या भागामध्ये 21 माणसे आहेत आणि रोज 8 तास काम करतात. म्हणजे दिवस काढायचे आहेत गुणिले 8 तास काम करून किती दिवसात संपवतील? म्हणजे 24 गुणिले 36 गुणिले 7 ला 21 गुणिले 8 आहे ते भागिले येणार आणि पलीकडं मग दिवसच शब्द राहिला, दिवसच निघणार. त्यामुळे 7 1 7 त्रिके 21 8 1 8 8 त्रिक 24 3 1 3 36 राहिलं फक्त, म्हणजे दिवस बरोबर 36. म्हणजे या ठिकाणी 24 माणसे रोज 7 तास काम करून एक काम 36 दिवसात संपवत असतील, तर या ठिकाणी 21 माणसं रोज 8 तास काम करून ते काम 36 दिवसात संपवतील. अशाच पद्धतीचं एक उदाहरण आहे. 10 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? अशाच पद्धतीनं उदाहरण हेही सोडवायचं आहे. माणसे गुणिले दिवस गुणिले तास. एका भागातील दुसऱ्या भागातील माणसे गुणिले दिवस गुणिले तास. 10 मजूर आहेत, म्हणजे 10 माणसे आहेत. या ठिकाणी रोज 6 तास काम करून 12 दिवसात संपवतात. दिवस 12 6 तास आणि पुढं या ठिकाणी 20 माणसे आहेत, 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? आत्तासारखंच दिवस काढायचे आहेत. दिवस बरोबर 10 गुणिले 12 गुणिले 6 ला 20 गुणिले 9 हे दिवसाला गुणिले आहे, त्यामुळं 20 गुणिले 9 पलीकडे दिवस राहिले. या ठिकाणी 0 गेले, बे 12. या ठिकाणी 3 2 6 3 तिरक 9 3 तिरक 9 3 2 6 3 1 3 2 6 बे 2 4 हाच गुणाकार राहिला. म्हणजे
4 म्हणजे 4 दिवस, बेदुनी 4, हे 2 गुणिले 2 राहिले, बेदुनी 4, म्हणजे 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात संपत असतील, तर या ठिकाणी 20 मजूर रोज 9 तास काम करून ते काम 4 दिवसात संपवतील. पुढचा प्रश्न आहे, लहानात लहान 2 अंकी, 3 अंकी व 4 अंकी संख्यांच्या सरासरीला 5 ने भागून 7 ने गुणल्यास किती उत्तर येईल? इथं लहानात लहान आपण सांगाल 2 अंकी संख्या, बरोबर 10. लहानात लहान 3 अंकी संख्या, लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आणि लहानात लहान या ठिकाणी 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या बरोबर 1000. ओके, यांच्या सरासरीला, प्रश्नामध्ये काय म्हटले, यांच्या सरासरीला, प्रश्नावरून सरासरी 10 अधिक 100 अधिक 1000, 3 संख्या आहेत भागिले 3. सरासरी पाहूया, बेरीज आली या ठिकाणी 1110, 1110 आली. 1000 आणि 100 1100 आणि 10 1110, आणि याला 3 भागायचे आहेत. 3 संख्या आहेत म्हणून तिघांची बेरीज भागेल 3. 3 त्रिक 9, उरले 2, 3 असे 21, 3 0 0, 370 उरले. 370ला काय सांगितले, 5 ने भागा. सरासरीला 5 ने भागून 7 ने गुणायचं. आता 5 5 5 7 35, उरले 2, 5 24, 74 आले. आणि या ठिकाणी 74ला 7 ने गुणायचं आहे. 7 चौक 28ला 8 आले 2, 7 7 49, 2 51, 518, म्हणजे लहानात लहान 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी संख्यांच्या सरासरीला म्हणजे 10 अधिक 100 अधिक 1000 भागिले 3, म्हणजे 1110 भागिले 3, 370ला 5 ने भागून 74 आलं. या भाकाराला 7 ने गुणल्यास गुणाकार 518 येतो. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. धन्यवाद.